आज मी तुम्हाला चवळीच्या शेंगाची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा चवळीची शेंग जी घेतलेली आहे ना, ही 400 ग्रॅम चवळी शेंग आहे। चवळी शेंग काय केलेली, स्वच्छ धुवून घेतलेली आणि मग नीट करून घेतली। तर नीट करून कशी घ्यायची, जशी आपण गवारी कशी करतो तशी नीट केली तरी चालते ना। तसं बुडका आणि देठ काढून तुम्ही कापून जरी बारीक घेतली तरी पण चालते। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला एक पळी, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्यात टाकायची 1 चमचा मोहरी। मोहरी एकदम बारीक अशी आहे बघा। 1 चमचा जिरं, त्यात टाकणार एक कढीपत्ता आणि त्यात टाकणार एक मीडियम आकाराचा कांदा। कांदा चांगलाच आपण भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे, त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकायचे आपल्याला लसूण आणि आलं अर्धा चमचा। मी कुटून घेतलेलं आहे, तुम्ही पेस्ट जरी टाकली तरी चालेल आणि जर तुम्ही लसूण खात नसाल तर तुम्ही नाही टाकली तरी चालू शकते। आता हे आपण चांगलं भाजून घेऊया। मस्त असं बघा भाजून घेतलेलं आहे। आता त्यात टाकायचं आपल्याला एक मीडियम आकाराचं टोमॅटो आणि हे पण आपण चांगलं भाजून घेऊया। मस्त असं बघा झालेलं आहे, टोमॅटो पण आपलं सॉफ्ट झालेलं आहे। त्यात टाकणार 1 चमचा कांदा लसूण मसाला, चवीप्रमाणे टाकायचे मीठ आणि त्यात टाकायचे आपल्याला ही शेंग स्वच्छ धुवून नीट करून घेतली होती। गॅस आहे मीडियम आणि 1 मिनिटभर आता हे परतून घेऊया मसाल्यामध्ये। मसाल्यामध्ये बघा मस्त असं परतून घेतलेलं आहे। तर तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल। कोणता जो मसाला तुम्ही वापरता तो टाकला तरी चालेल। ह्यात टाकू आपण थोडीशी कोथिंबीर, हलवून घेऊया आणि ह्यात टाकायचं आपल्याला 2 चमचे शेंगदाण्याचं कूट। जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। ह्याच्यामध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल, जास्त जर भाजी पाहिजे असेल किंवा थोडंसं वेगळ्या पद्धतीत पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये 2 बटाटे साल काढायचे आणि बारीक चिरून जरी टाकले तरी चालेल। ह्याच्या अगोदर पण खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये काय करायचं, तर 2 मिनटं फक्त परतून घ्यायचं मीडियम गॅसवर। परतून घेतलेली आहे बघा मस्त अशी, असं पाणी सुटतं बघा मीठ वगैरे टाकल्यानंतर। गॅस केला आता मी बारीक, मीडियम गॅस होता। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि ह्याला काय आपल्याला वापलती लगे, जास्त वेळ काय लागत नाही। तर ह्याला काय करणार आहे, बारीक गॅसवर मी 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवणार। जर तुमची कढई पातळ असेल तर तुम्ही एकदा हलवा। मीडियम गॅसवर जर केलं ना तर 5-5 मिनिटाला बघायचं। बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं, तर आपण झाकण काढूया आणि एकदा फक्त मी हलवलं होतं। आता हे मिक्स दाखवतो तुम्हाला, मस्त असे होते बघा। पाण्याचा वापर वगैरे काही करायचं नाही, नुसतं वाफेवर एकदम मस्त होते। फक्त जर तुमची कढई जर पातळ वगैरे असेल तर बघायचं खाली वगैरे लागल, लक्ष ठेवून करायचं। मस्त बघा झालेली, अशा पद्धतीत करायचे शे एक नंबर लागते चवीला। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।